काजू रागाने आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली, तुम्ही दोघं मिळून आम्हा दोघी बहिणींना किडनॅप करून नेताय. जयनील काहीच बोलला नाही. तो शांतपणे गाडी चालवत राहिला आणि मयूर मात्र काजूच्या बोलण्यावर हसत राहिला. काजू थोडीशी घाबरली होती, पण काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने जयनीलने आपली गाडी तेजसच्या गाडीच्या पुढे आडवी लावली. तेजसने ही गाडी थांबवली आणि रागारागात खाली उतरून जयनीलच्या गाडीच्या दिशेने जाऊ लागला. तेवढ्यात जयनील आणि मयूरही खाली उतरले. काजू आणि तनूही गाडीतून उतरल्या. जयनीलला पाहताच तेजसच्या डोळ्यामधला राग थोडासा कमी झाला. जयनील झपाट्याने चालत तेजस जवळ गेला आणि म्हणाला, काय झालंय तुला? सगळे एकत्र आले तेव्हा तेजसने तनूकडे पाहत रागात म्हटलं, हिला मी दरिंदा वाटतो. तेजसचं हे बोलणं ऐकून जयनीलने हे तनूकडे रागाने पाहिलं. तनू थोडीशी गडबडली. तेवढ्यात मयूर म्हणाला, रागात बोलून गेली असेल यार, तुम्ही दोघं शांत व्हा. तेजसने आता मयूरकडेही रागाने पाहत म्हटलं, तुला सगळं माहीत आहे ना, तरीही असं बोलतोयस? त्यावर मयूर म्हणाला, मला माहीत आहे, पण तिला तर माहीत नाही ना. मयूरने काजू आणि तनूकडे पाहून म्हटलं, तुम्ही दोघी इथून जा, आम्ही तेजसला सांभाळू. काजू आणि तनू जायला निघाल्या. तेवढ्यात काजू पटकन म्हणाली, आम्ही दोघी एकट्या जाऊ शकत नाही, आजीला काय उत्तर देणार? तेजसने मूठ आवळली, डोळे मिटले आणि काही क्षण तसाच उभा राहिला. मग तो म्हणाला, चला. जयनीलने तेजसचा हात धरत विचारलं, तू ठीक आहेस ना? तेजस गाडीच्या दिशेने जात म्हणाला, हो ठीक आहे, तुम्ही दोघंही जा. जयनील आणि मयूर सगळ्यांना जाताना पाहत राहिले. काजू आणि तनू मागच्या सीटवर बसल्या आणि तेजस गाडी चालवू लागला. तेजसने सगळ्यांना घरी पोहोचवलं आणि कुणासोबतही न बोलता थेट आपल्या खोलीत निघून गेला. तनूही आपल्या खोलीत येऊन बेडवर उलटी पडली. ती स्वतःशीच पुटपुटली, मला असं बोलायला नको होतं, माहित नाही मी असं का बोलले. तेजस खोलीत आला आणि येताच त्याने आपला हात टेबलावर जोरात आपटला. टेबलावर ठेवलेली एक टोकदार वस्तू त्याच्या हातात रुतली आणि रक्त वाहू लागलं. पण तेजसच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही नव्हता. तो तिथून खिडकीजवळ गेला आणि बाहेर आकाशाकडे पाहत उभा राहिला. त्याच्या हातातून रक्त वाहत होतं, ज्याची त्याला अजिबात पर्वा नव्हती. काजूने किचनमध्ये जाऊन पाणी पिलं आणि एक ग्लास घेऊन तेजसच्या खोलीकडे गेली. त्यावेळी घरातले सगळे आपापल्या खोल्यात होते. काजू धीर धरत धरत तेजसच्या खोलीपाशी पोहोचली. ती दाराजवळ उभी राहून आत इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा तेजस तिला खिडकीजवळ उभा दिसला. काजूची नजर त्याच्या हाताकडे गेली आणि कुठलीही परवानगी न घेता ती आत गेली. तिने पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवला आणि पटकन तेजस जवळ गेली. तेजसचा राग आता ओसरला होता, पण त्याच्या डोळ्यात एक अनोळखी वेदना दाटून आली होती. त्याने दुखी नजरेने काजूकडे पाहिलं. काजू धावत जाऊन फर्स्ट एड बॉक्स घेऊन आली आणि त्याच्या जखमेवर औषध लावू लागली. पण तेजसने हात झटकत म्हटलं, राहू दे, मला याची सवय आहे. काजू डोळे वटारून म्हणाली, गप्प उभा राहा, नाहीतर सगळ्यांना सांगून टाकीन की तू स्वतःला इजा केली आहेस, मग देत बस सगळ्यांना उत्तर. काजूचं बोलणं ऐकून तेजस गप्प झाला आणि रिकाम्या नजरेने तिच्याकडे पाहू लागला. काजूने त्याच्या हाताची ड्रेसिंग केली, मग बॉक्स ठेवून परत आली आणि पाण्याचा ग्लास उचलला. तिने तेजसकडे ग्लास पुढे केला. तेजस काहीही न बोलता पाणी घेत काजूकडे पाहत होता. पाणी पिऊन त्याने ग्लास परत दिला आणि पुन्हा रिकाम्या नजरेने काजूकडे पाहू लागला. काजू त्याच्या शेजारी उभी राहून म्हणाली, हे बघ, मला माहित नाही तू इतक्या वेदनेत का आहेस, पण हे माहित आहे की आता तू माझ्याशी काही शेअर करणार नाहीस. पण जेव्हा कधी तुला मित्राची गरज भासेल तेव्हा माझी आठवण नक्की कर, मी नेहमी तुझी मदत करेन. तेजस काहीच बोलला नाही. तेव्हा काजू म्हणाली, चल जेवण करून घे. तेजस हळूच म्हणाला, मला भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. काजू थोडी हट्टाने म्हणाली, बाहेर यावंच लागेल, नाहीतर इथेच जेवण पाठवते मॉमच्या हातून. तेजसने शांत आवाजात म्हटलं, प्लीज इथे कोणालाही येऊ देऊ नकोस. तेजसची अवस्था समजून घेत काजू म्हणाली, ठीक आहे, बटलरच्या हातून पाठवते, नंतर खा, नाहीतर मॉमला पाठवावं लागेल. तेजस काहीच बोलला नाही. काजू तिथून निघून गेली. तेजस तिला जाताना पाहत राहिला आणि स्वतःशीच पुटपुटला, मी तुझ्याशी काही शेअर करू शकत नाही, ही वेदना आहेच तशी. काजू आपल्या खोलीत आली. तिथे तिने पाहिलं की मनू फोनमध्ये गुंग होती, पण तनू दिसत नव्हती. काजूने तनूबद्दल विचारलं. मनू फोनकडे पाहतच म्हणाली, माहित नाही, थोड्या वेळापूर्वी इथेच होती. काजू आता तनूला शोधू लागली. तिने सगळीकडे पाहिलं, पण तनू कुठेच दिसली नाही. ती परत मनू जवळ आली आणि रागात तिचा फोन काढून घेत म्हणाली, मनू, तू तनूला कुठे जाताना तरी पाहिलं असेल ना? काजूचा राग पाहून मनूने आठवत म्हटलं, पायऱ्यांकडे जाताना पाहिलं होतं शेवटचं.
काजू क्षणाचाही विलंब न करता तिकडे निघाली. मनूही तिच्या सोबत गेली. दोघी टेरेसवर पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिलं तनू टेरेसच्या कट्ट्यावर एक पाय खाली लटकवून बसली होती. काजू आणि मनूने एकमेकींकडे पाहिलं आणि जाऊन तनूच्या दोन्ही बाजूंना बसल्या. मनू समोर पाहत म्हणाली, काय झालंय? काही सांगणार आहेस का? तनूने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा काजूने सगळा प्रकार सांगून टाकला. काजूचं बोलणं संपताच तनू म्हणाली, मला असं बोलायला नको होतं यार, मी असं कसं करू शकते? काजू समोरच पाहत म्हणाली, कधी कधी होऊन जातं तसं, पण त्या एका शब्दात तेजसचं संपूर्ण भूतकाळ दडलं आहे, म्हणूनच त्याला जास्त राग आला. आता तिघीही गप्प झाल्या. वातावरण एकदम शांत झालं होतं. अंधार पडू लागला होता, पण तिघी मुली अजूनही तिथेच बसून समोर झगमगणाऱ्या शहराकडे पाहत होत्या. थोड्या वेळाने राज तिथे आला आणि मनूच्या शेजारी बसला. तो काहीच बोलला नाही. जशा तिघी मुली शांत होत्या तसाच तोही गप्प होता. मग अभय येऊन काजूच्या शेजारी बसला. काजूने आपलं डोकं अभयच्या खांद्यावर टेकवलं आणि मनूने राजच्या खांद्यावर. राज हसत म्हणाला, तुम्हाला माहित आहे का, मी कधीही तुमच्याकडे तुमच्या कारनाम्यांबद्दल चौकशी का करत नाही? कारण मला माझ्या मुलींवर विश्वास आहे. त्या जे काही करतील विचार करूनच करतील. पुन्हा सगळे शांत झाले. तेव्हा तनू तुणकून म्हणाली, हे काही बरोबर नाही. दुखी तर मी आहे आणि तुम्ही दोघी आरामात खांद्यावर डोकं ठेवून बसलात. मनू खोडकरपणे म्हणाली, तुझं काय ब्रेकअप झालंय का म्हणून तू दुखी आहेस? त्यावर काजू हसत म्हणाली, व्हेरी नाईस हां, प्रेम होण्याआधीच ब्रेकअप. पाचही जण तिथेच बसून हसत खिदळत गप्पा मारत राहिले. दुसरीकडे जैनिल आणि मयूर एका खोलीत बसले होते. दोघेही कुठल्या तरी खोल विचारात हरवले होते. मयूरने कपाळावर हात ठेवत म्हटलं, काय विचार केला होता आणि काय होऊन बसलं यार? जैनिल काहीच बोलला नाही. तेव्हा मयूर त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, काय विचार करतोयस तू? जैनिल म्हणाला, काही नाही, फक्त एवढंच वाटतंय की जे चाललंय ते योग्य नाही. मयूर गप्प राहिला. थोड्याच वेळात जैनिल जाऊन झोपला. सुमारे अर्धा तास मयूर तसाच विचार करत बसून राहिला. तेवढ्यात जैनिल झोपेत जोर जोरात ओरडू लागला. तो काय बोलतोय ते कळत नव्हतं, पण तो एखादं वाईट स्वप्न पाहतोय असंच वाटत होतं. मयूर पटकन जैनिल जवळ गेला आणि त्याला उठवू लागला, पण जैनिल उठत नव्हता. तो कधी इकडे तर कधी तिकडे तोंड वळवत होता. शेवटी मयूरने जवळ ठेवलेला पाण्याचा ग्लास जैनिलवर ओतला. त्यामुळे जैनिलची झोप खंडित झाली. एसी सुरू असूनही त्याला घाम फुटला होता. मयूरने काळजीने विचारलं, काय झालंय तुला? जैनिल डोळे उघडझाप करत म्हणाला, काही नाही, एक वाईट स्वप्न पडलं. इतकं बोलून जैनिल तिथून निघून गेला आणि मयूर त्याला जाताना पाहत राहिला. आज काजूच्या कॉलेजला सुट्टी होती, म्हणून गौरीजींनी मंदिरात एक पूजा ठेवली होती, ज्यात सगळ्यांना जायचं होतं. सगळे तयार होऊ लागले तेव्हा गौरीजी काजूला म्हणाल्या, ती तुमची मैत्रीण आहे ना मीरा, तिलाही घेऊन ये, खूप चांगली मुलगी आहे. काजू आनंदाने म्हणाली, ठीक आहे आजी, मी तिला घेऊन येते. काजू निघाली तेव्हा मनू तनूही तिच्या सोबत गेल्या. सगळे मंदिराच्या दिशेने निघाले होते, पण त्या तिघी मुली मीराच्या घराकडे वळल्या. काजूने आपली बाईक थांबवली आणि मीराच्या घरात गेली. तिथे पाहते तर मीरा घरात नव्हती आणि मीराची आई रडत बसली होती. काजूने त्यांना मीराबद्दल विचारलं. मीराची आई रडत म्हणाली, तो माझ्या लेकीला घेऊन गेला, आता मी तिला परत कशी आणू? ज्या माणसापासून लपवून मी माझ्या मुलीला इथे ठेवलं होतं, तोच आज तिला घेऊन गेला. काजू चकित होऊन म्हणाली, कोण घेऊन गेला तिला काकू? मीराची आई रडत सांगू लागली, आमच्या गावात एक जमीनदार आहे, त्याच्या मुलाची नजर माझ्या मीरावर होती. मी त्याच्याशी भांडू शकले नाही, म्हणूनच मी माझ्या लेकीला इथे घेऊन आले होते. पण आता देव जाणे तो तिला कुठे घेऊन गेला असेल. मीराची आई काजू समोर हात जोडत म्हणाली, माझ्या लेकीला वाचव बाळा. तोपर्यंत तनू मनूही तिथे आल्या. काजू मीराच्या आईला म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, आम्ही मीराला काहीही होऊ देणार नाही, आम्ही तिला परत घेऊन येऊ. त्यानंतर काजू, तनू आणि मनू मंदिरात आल्या. पूजा सुरू झाली, पण काजूला मीराची खूपच काळजी वाटत होती, त्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. तिचं पूजेत मन लागत नव्हतं. आकृतीने काजूची अस्वस्थता ओळखली, पण पूजेच्या मध्येच काही बोलता येत नव्हतं, म्हणून ती गप्प राहिली. थोड्या वेळाने पूजा संपली. मनू बाहेर आली आणि शिव मंदिराच्या पायऱ्यांवर अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरू लागली. ती आपल्या विचारातच चालली होती. तेवढ्यात तिच्या डोक्यात एक कल्पना चमकली. काजूला सांगण्यासाठी ती पटकन वळली, पण तेवढ्यात तिचा पाय घसरला आणि ती पडणारच होती. तेवढ्यात कुणीतरी तिला धरलं. मनू लगेच सावरली आणि त्या माणसाकडे न पाहताच थँक्यू म्हणत निघून गेली.
ज्याने मनूला पडण्यापासून वाचवलं होतं तो मयूर होता. मनूच्या सौंदर्याकडे पाहून तो तिच्यावर फिदा झाला. ती दिसेनाशी होईपर्यंत तो तिलाच पाहत राहिला आणि मनातल्या मनात म्हणाला, किती सुंदर मुलगी आहे, मी तर हिच्याशीच लग्न करणार. मनू धावत काजूजवळ आली आणि म्हणाली, ऐक ऐक, एक आयडिया आहे. मनूने काजूच्या कानात हळूच काहीतरी सांगितलं. काजूच्या डोळ्यात चमक आली. तिने लगेच मनूला चल म्हणत निघायचा इशारा केला. तेवढ्यात आकृतीने काजूला थांबवत विचारलं, कुठे चाललीयस काजू? काजू धावतच म्हणाली, मॉम, खूप महत्वाचं काम आहे, घरी भेटू. आकृती तिला थांबवणारच होती, पण तेवढ्यात राजने आकृतीच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, जाऊ दे ना, आता पूजा झाली आहे, का उगाच तिला त्रास देतेस? आकृतीने राजचा हात घट्ट धरत म्हटलं, ती खूप अस्वस्थ आहे, काय करणार आहे देव जाणे. राज आकृतीचा हात आपल्या हातात घेत म्हणाला, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? आकृतीने डोळे मिचकावले. तेव्हा राज म्हणाला, बस मग जाऊ दे तिला, ती जिथेही जाईल तिची सगळी खबर मला मिळत राहील. आपल्या सगळ्या मुलांच्या सुरक्षतेची जबाबदारी आता माझी आहे, तू काळजी करू नकोस. आकृती हलकेच हसली. काजू आणि मनू तिथून निघून गेल्या होत्या, पण तनू मात्र अजून तिथेच होती. तेजसही पूजेत सहभागी झाला होता. घरी येताना राजने तेजसला तनूसोबत यायला सांगितलं, कारण सुशांत आणि अभय तिथूनच ऑफिसला निघून गेले होते. राज आकृती, कुसुम आणि गौरीजींना आपल्या गाडीत घरी घेऊन गेला. तेजस तनूसोबत उभा होता. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण शब्दच फुटत नव्हते. शेवटी तनू आपल्या बाईककडे वळली. तिने बाईकमध्ये चावी घातली. तेवढ्यात तेजसने अचानक तिच्या हातातून चावी हिसकावून घेतली. तनू रिकाम्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. तेजस तिला थोडंसं दूर करत म्हणाला, बाईक मी चालवणार, नाहीतर तू पुन्हा मध्येच मला सोडून निघून जाशील. तुझ्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. त्याच्या चेहऱ्यावर उदासी पाहूनही तनू काहीच बोलली नाही. मीरामुळे ती आधीच तणावात होती. त्यात काजूने सांगितलेल्या ठिकाणी जायचं होतं. वरून तेजस समोर उभं राहणं, हे सगळं तिला अजूनच अस्वस्थ करत होतं. ती गप्पच राहिली आणि तेजसच्या मागे बसली. थोडं अंतर गेल्यावरही तेजस काहीच बोलला नाही. हे पाहून तनूला वाईट वाटलं, कारण आधी तेजस कायम काही ना काही बोलत असायचा, पण आता तो पूर्ण शांत झाला होता. शेवटी तनू शांतता तोडत म्हणाली, त्या दिवशीसाठी सॉरी. तो काहीच बोलला नाही. त्याने बाईकचा आरसा थोडा फिरवला, ज्यात तनूचा उदास चेहरा त्याला दिसत होता. काही वेळ तो तिच्याकडेच पाहत राहिला. मग म्हणाला, तू कुठल्या तरी त्रासात दिसतेस, हवं असेल तर माझ्याशी शेअर करू शकतेस. तनू घाईघाईने म्हणाली, काही नाही. तेजस पुन्हा गप्प झाला. त्यामुळे तनूही शांतच राहिली. तेवढ्यात तनूच्या फोनवर काजूचा कॉल आला. फोन उचलताच काजू बोलू लागली, कुठे आहेस तू, केव्हा येणार आहेस, लवकर ये. तनूने तेजसकडे एक नजर टाकली आणि म्हणाली, मी तेजस सोबत आहे. काजूने पुढे काहीच न बोलता फोन ठेवला. फोन ठेवल्यावर तनूने तेजसला बाईक थांबवायला सांगितलं. तेजसने बाईक थांबवली. ती उतरून तेजस समोर उभी राहिली आणि म्हणाली, तू घरी जा, मला थोडं काम आहे, मी नंतर येईन. तेजस आश्चर्याने म्हणाला, मी तुला इथे एकटी सोडून कसा जाऊ? तुला जे काही काम आहे ते कर, मी तुझ्यासोबतच येतो. तनू चिडून म्हणाली, हे बघ, मी आधीच खूप त्रासात आहे, तू इथून जा, नाहीतर मी पुन्हा असं काहीतरी बोलून बसेन की तुला वाईट वाटेल, आणि मला ते नकोय, समजलास? एका श्वासात सगळं बोलून तनू निघून गेली. तेजस डोळे विस्फारून तिच्याकडे पाहतच राहिला. थोडं पुढे जाऊन तनूने मागे वळून पाहिलं. तेजस तिचा पाठलाग तर करत नाही ना, पण तो तिला दिसला नाही. प्रत्यक्षात मात्र तेजस तिच्या मागेच येत होता, कारण तो तिला एकटी सोडू शकत नव्हता. चालत चालत तनू मीराच्या घरापर्यंत पोहोचली, जिथे काजू आणि मनू तिचीच वाट पाहत होत्या. हे सगळं लपून पाहत तेजस स्वतःशीच म्हणाला, या नक्की काय करायचं ठरवत आहेत? हे तर बहुतेक यांची मैत्रीण राहते ते घर आहे, मग या इथे चोरी चुपे का आल्या आहेत? तेजसला काहीच कळेना, म्हणून तो तिथेच उभा राहिला. एका भिंतीच्या आड थोडा झुकून तो घरावर नजर ठेवून होता. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तेजस क्षणात सावध झाला. वळून पाहिलं तर समोर मयूर उभा होता. मयूर हसत म्हणाला, कुणाची जासूसी करतोयस? तेजस त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, मी इन्स्पेक्टर आहे, हे माझं काम आहे, पण तू इथे काय करतोयस? मयूर मीराच्या घराकडे पाहत म्हणाला, माझ्या ब्युटिफुल गर्लचं घर बघायला आलो होतो. मग पुढे म्हणाला, तुला माहित आहे का, ती त्याच मुलीची बहीण आहे जी जेनिलच्या मागे लागली आहे. जेव्हा काजू आणि मनू मीराच्या घराकडे निघाल्या होत्या, तेव्हा मयूरनेही त्यांचा पाठलाग केला होता. आता का केला हे तर तुम्ही समजूच शकता. तेजस आश्चर्याने म्हणाला, काय, कुणाबद्दल बोलतोयस तू?
मयूर थोडा झुकून मीराच्या घराकडे पाहू लागला. तेवढ्यात त्याला दिसलं की त्या तिन्ही मुली घराबाहेर आल्या होत्या आणि इकडे तिकडे पाहत होत्या. मयूरने मनूकडे बोट दाखवत म्हटलं, ती बघ माझी ब्युटिफुल गर्ल. तेजसने मयूरच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही. तो फक्त त्या तिघींना पाहत राहिला. त्यांना पाहून असं वाटत होतं की त्या काहीतरी करून आल्या आहेत. तेजस पाहत असतानाच त्या तिघी काजूच्या बाईकवर बसून निघून गेल्या. त्यानंतर तेजसही घरी परत आला. दुसऱ्या दिवशी आकृती नेहमीप्रमाणे लवकर उठली. आंघोळ करून ती तयार झाली आणि मंदिरात आली. आज तिला झोपच येत नव्हती म्हणून ती सगळ्यात आधी उठून तयार झाली होती. ती घराच्या मंदिरात येऊन दिवा लावणार इतक्यात तिची नजर तिथे ठेवलेल्या एका डायरीवर पडली. मंदिरात डायरी ठेवलेली पाहून तिला खूप विचित्र वाटलं. तिने दिवा न लावता ती डायरी उचलली. पहिलं पान उघडून तिने जसं वाचायला सुरुवात केली तसं ती धपकन तिथेच बसली. तेवढ्यात कुसुम तिथे आली. आकृतीला अशी पाहून ती घाबरून म्हणाली, काय झालं ताई, तुम्ही असं का बसलात, सगळं ठीक आहे ना? आकृती काहीच बोलली नाही. तिने ती डायरी कुसुमच्या हातात दिली. कुसुमने वाचायला सुरुवात केली आणि तिच्या गालावरून अश्रू ओघळू लागले. ती रडत म्हणाली, असं कसं होऊ शकतं, हे सगळं खोटं आहे. आकृती आणि कुसुम दोघीही डायरी वाचून सुन्न होऊन बसल्या होत्या. राज उठला तेव्हा त्याने फोन हातात घेतला. नेट ऑन करताच काजूचे असंख्य मेसेज पाहून तो चकित झाला. एका मागोमाग एक मेसेज आलेले होते जे काजूने रात्री पाठवले होते. राजने वाचायला सुरुवात केली. डिअर डॅडू, आम्हाला माहित आहे तुम्ही सगळे रागावणार आहात, पण हे करणं आमच्यासाठी खूप गरजेचं होतं. आम्ही तिघी आमची मैत्रीण मीराला वाचवण्यासाठी निघालो आहोत. तिच्या गावाकडे जातोय. मॉमला सांभाळा. आणि आम्ही एकट्या नाही आहोत. सुशांत भैया आमच्या सोबत आहेत. तुम्हाला त्रास नको म्हणून आम्ही आधी सांगितलं नाही, कारण सांगितलं असतं तर तुम्ही आम्हाला जाऊ दिलं नसतं. म्हणून आम्ही कुणालाही न सांगता निघून गेलो. आतापर्यंत मॉमला कळलंच असेल. कृपया त्यांना समजवा आणि आमची काळजी करू नका. आम्ही लवकरच परत येऊ. जागेचं नाव सांगू शकत नाही कारण तुम्ही टेन्शन घेऊ नये असं आम्हाला वाटतं. फक्त मॉम आणि सगळ्यांना सांभाळा. तुमची शरारती मुलं. मेसेज वाचताच आधी राजला प्रचंड राग आला, पण लगेचच त्याच्या चेहऱ्यावर एक मोठीशी स्माईल आली. तो स्वतःशीच म्हणाला, अगदी माझ्यासारखीच आहे. सगळा बंदोबस्त आधीच करून गेलीये. राज पटकन खाली आला. आकृती धावत त्याच्या जवळ आली आणि रडत म्हणाली, हे सगळं काय आहे राज? आपली मुलं आपल्याला काहीही न सांगता अशी कशी जाऊ शकतात? तुम्ही तुम्ही काहीतरी करा ना प्लीज. राजने आकृती आणि कुसुमला शांत केलं आणि म्हणाला, तुम्ही दोघी काळजी करू नका. सुशांत त्यांच्यासोबत गेला आहे ना? कुसुम म्हणाली, ते अजून लहान आहेत. कुठे गेले असतील, कसे असतील माहीत नाही. राज हसत म्हणाला, माझी माणसं कायम त्यांच्या सोबत असतात आणि आजही त्यांच्या सोबतच आहेत. हे ऐकून आकृती पटकन म्हणाली, मग आत्ताच त्यांना फोन करा आणि सगळ्यांना परत घेऊन यायला सांगा. राज आकृतीचा हात आपल्या हातात घेत म्हणाला, मी असताना सुद्धा तू काळजी करतेस? आकृती काही बोलणार इतक्यात राजने तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाला, ते सगळे गेलेत कारण मीच त्यांना जाऊ दिलं आहे. हे ऐकून तिथेच उभ्या असलेल्या गौरीजी चकित होऊन म्हणाल्या, म्हणजे तुला आधीपासूनच माहीत होतं राज? राज शांतपणे म्हणाला, हो आई, मला माझ्या मुलींना घरात कैद करून ठेवायचं नाही. जर त्यांच्यात बाहेर जाऊन लोकांशी लढायची हिंमत असेल तर मी त्यांना कधीच थांबवणार नाही. मला नाही वाटत त्यांनी भीतीपोटी घरात बसून राहावं. गौरीजी रागाने म्हणाल्या, तू वेडा झालायस का राज? माझी काजू आणि मनू यांना तर लढायलाही येत नाही. देव जाणे त्या कशा सगळं हाताळतील. राज हसत म्हणाला, आई, जिंकण्यासाठी ताकद नाही तर जिगर लागतो आणि सुशांत तर आहेच. शिवाय माझी माणसंही त्यांच्या सोबत आहेत. जेव्हा जेव्हा काजूला ताकदीची गरज पडेल तेव्हा ते सगळे तिच्या मदतीला उभे राहतील. राज सगळ्यांना समजावतच होता. तोच त्याच्या फोनवर तेजसचा कॉल आला. राजने फोन उचलला पण तेवढ्यात कॉल कट झाला. राजने लगेच परत कॉल केला पण तेजसचा फोन आता बंद येत होता. मग राज तेजसच्या खोलीत गेला पण तेजस तिथे नव्हता. त्याने नोकरांना विचारलं पण कुणालाच तेजसबद्दल काहीच माहीत नव्हतं. राज परत येऊन बसला. आता त्याला तेजसची काळजी वाटू लागली. तो हळूच पुटपुटला, आता तेजसला काय झालं असेल? इकडे काजू बाईक चालवत जोर जोरात ओरडत होती, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. माझ्या स्वप्नाचं शहर. मला माहीत नव्हतं की मला इथे अशा परिस्थितीत यावं लागेल. उदयपूर, तलावांचं शहर. आधी एकदा मीरा सापडू दे, मग सगळं शहर फिरून काढीन. तिच्या मागे बसलेली मनू वैतागून म्हणाली, बस कर, आपण इथे फिरायला नाही आलोय, मीराला शोधायला आलोय.
सो फोकस ऑन मीरा. त्यावर काजू हसत म्हणाली, हो हो, मीराला तर शोधणारच, पण शहर फिरणंही तर आहे. या शहराबद्दल किती स्वप्न पाहिली होती मी, पण अशा कारणाने इथे यावं लागेल असं वाटलं नव्हतं. मनूने मागून काजूच्या पाठीवर हलकं मारत म्हटलं, बोलता बोलता कुठल्या दुनियेत जातेस देव जाणे, काय काय बोलतेस तू. काजू गप्प झाली. तेवढ्यात सुशांतने एका रेस्टॉरंटकडे जायचं सुचवलं. काजूने बाईक तिकडे वळवली आणि थांबवली. चौघही बाईकवरच आले होते, कारण उदयपूरमध्ये सुशांतचा एक मित्र होता आणि सगळे तिथेच थांबणार होते. शिवाय गाडीपेक्षा बाईक ट्रॅफिकमधून लवकर निघू शकत होती. सगळे चहा आणि नाश्त्यासाठी बसले. तेवढ्यात तनू काजूकडे पाहून म्हणाली, आता बाईक मी चालवणार. काजू लगेच म्हणाली, नाही, मीच चालवणार. तनू डोळे वटारत म्हणाली, आतापर्यंत तूच चालवत आलीयस ना, आता माझा नंबर. असं म्हणत तनू हट्टाला पेटली. पण काजू काही मानेना. दोघींची तू तू मेमे सुरू झाली. शेवटी सुशांतने दोघींनाही शांत करत म्हटलं, काजू, आता तनूला चालवू दे. शहर सुरू झालंय, ट्रॅफिकही लागेल आणि तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय तू थकलीयस. काजूने तोंड पाडलं तर तनू हसली. सगळे चहा पीत बसले तेव्हा सुशांतने तिघींनाही एका मागोमाग एक पाहत म्हटलं, आता घरी गेल्यावर जे काही होईल त्यात मी मध्ये पडणार नाही. शिक्षा पण तुम्हालाच भोगावी लागेल आणि सफाईही तुम्हालाच द्यावी लागेल. म्हणू तोंड वाकडं करत म्हणाली, म्हणून तर आम्ही तुला सोबत घेऊन यायला नको म्हणत होतो. अजून काम झालेलंही नाही आणि तू आधीच धमकी द्यायला लागलास. सुशांत चहाचा घोट घेत म्हणाला, नाहीतर मी तुम्हा वेड्यांना कसं येऊ दिलं असतं. बरं झालं आज योगाने तुमच्या रूम मध्ये भेटायला आलो, नाहीतर तुम्ही तिघीही असंच तोंड वर करून निघाल्या असत्या. तिघींमधून कुणीच काही बोललं नाही. सगळ्या गप्पच चहा पीत होत्या. तेवढ्यात अचानक तेजस येऊन तनूच्या बाजूला बसत म्हणाला, हॅलो गाईज. तेजसला पाहताच सगळ्यांच्या चेहऱ्यावरची हवा उडाली. तनू तर जागेवरूनच उठायला लागली होती. तेजसने तिचा हात पकडून तिला परत बसवत म्हटलं, रिलॅक्स यार, मी एकटाच आलोय. तेव्हापासून तुमचाच पाठलाग करत होतो, मग वाटलं आता सोबतच चलूया. तेजसच्या बोलण्याने सगळे थोडे शांत झाले. सुशांतने तेजसकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. त्याला असं बघताना पाहून तेजसने सुशांतच्या हाताला हलकासा ठोसा देत म्हटलं, साल्या, तुला माझी आठवण नाही आली? पण मी पोलीस इन्स्पेक्टर आहे, सगळ्यांवर नजर असते माझी. तेजस तिघी मुलींना पाहत म्हणाला. त्यावर काजू लगेच म्हणाली, म्हणजे काय? तेजस हसत म्हणाला, म्हणजे असं की तुम्ही सगळ्या तुमच्या मैत्रिणीच्या घरी गेलात तेव्हा मी तुम्हाला पाहिलं होतं आणि तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की आज काहीतरी गडबड होणार आहे. मी त्या घरीही गेलो होतो, पण काहीच माहिती मिळाली नाही. फक्त एक लाचार बाई बसून रडत होती. तेव्हा सगळं समजलं मला. म्हणूनच तुमच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली आणि रात्री जेव्हा तुम्ही निघालात तेव्हा मीही निघालो. सुशांतने तेजसच्या खांद्यावर हलकं मारत म्हटलं, मस्त केलंस गुरु. तेजस हसून म्हणाला, गुरु मी नाही, तुझ्या बहिणी आहेत. इतकी भन्नाट प्लॅनिंग करून इथपर्यंत पोहोचल्या. सुशांत कॉलर ताट करत म्हणाला, वेड्या आहेत पण माझा जीव आहेत. तेवढ्यात काजू उठत म्हणाली, आता हा भरत मिलाप झाला असेल तर चला, नाहीतर आपल्या आधीच त्या माणसाने मीराशी लग्न केलं तर सगळं इथेच संपेल. सगळे उठले. तेजसही आपली बाईक घेऊन आला आणि तोही त्यांच्या सोबत निघाला. आता तनू बाईक चालवत होती आणि तिच्या मागे मनू बसली होती. काजू मात्र सुशांत सोबत बसली होती. सुशांतने काजूकडे पाहून विचारलं, अच्छा, तुला हे तरी माहित आहे ना की आपल्याला नेमकं जायचं कुठे आहे? काजू लगेच म्हणाली, हो, गावाचं नाव जगत आहे, जिथे भीमा जमीनदाराचा मुलगा आहे चिमा. तोच मीराला घेऊन गेला आहे. जणू काही पाठांतर केल्यासारखं काजू बोलत होती. ते ऐकून सुशांत म्हणाला, हे कुणी पाठ करून दिलंय तुला? काजूने पटकन उत्तर दिलं, मीराच्या आईने. यानंतर सुशांत काहीच बोलला नाही. साधारण 2 तासाच्या प्रवासानंतर तेजस म्हणाला, आपण पोहोचलो आहोत. गाव आता थोड्याच अंतरावर आहे, पण इथून पुढे आपल्याला जपून जावं लागेल. सुशांत म्हणाला, काळजी करू नकोस. माझा मित्र याच गावचा आहे. तो सध्या शहरात राहतो, पण माझ्या एका फोनवर सगळं मॅनेज करेल. थोडा विचार करत तेजस म्हणाला, अरे, फोनवरून आठवलं म्हणून सांगतो. मी राज सरांना कॉल केला होता, पण मध्येच माझ्या फोनची बॅटरी संपली आणि कॉल कट झाला. त्याच्या या बोलण्याकडे कुणी विशेष लक्ष दिलं नाही. तेजस खांदे उडवत पुढे निघून गेला. काजू सगळ्यांसोबत मीराच्या गावात पोहोचली होती. सुशांतच्या मित्राने त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली होती. सुशांतने त्याला स्पष्ट सांगितलं होतं की तो इथे राहायला आलेला नाही, तुला आमची मदत करावी लागेल.
सुशांतचा मित्र रजतने त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं आणि तो स्वतः गावात निघून गेला. रजतने सगळ्यांची व्यवस्था आपल्या घरीच केली होती. सगळे बसलेच होते तेवढ्यात रजत परत आला. मग सुशांतने रजतला मीराबद्दल सगळं सांगितलं. रजत थोडा घाबरत म्हणाला, अरे यार, तो भीमा फार मोठा गुंडा आहे आणि त्याचा मुलगा चिमा त्याहूनही जास्त. बाप लेक एकमेकांची ढाल आहेत. त्यांच्या घरातून मुलगी घेऊन जाणं म्हणजे स्वतःचा जीव गमावणं. पूर्ण गाव त्यांना घाबरतं. काजू ठामपणे म्हणाली, हो, पण आम्ही त्याच्या गावचे नाही ना, म्हणूनच आम्हाला त्याची भीती नाही. रजत चिडून म्हणाला, तुम्ही सगळे वेडे झाला आहात का? माझं ऐका आणि परत जा. तनू लगेच बोलली, आम्ही घरातून पळून परत जाण्यासाठी आलेलो नाही. मीरा आमची मैत्रीण आहे. आम्ही तिच्यावर अन्याय होऊ देणार नाही. तिच्यासाठी चिमाला वर पाठवावं लागलं तरी चालेल. रजत डोक्यावर हात मारत म्हणाला, तुम्हाला समजत नाही यार, हे इतकं सोपं नाही. आणि चिमा त्या मुलीशी लग्न करणार आहे. आता तर त्याच्या घरातली सुरक्षा आणखीनच वाढलेली असेल. आता सगळे मिळून मीराला वाचवू शकतील की नाही हे तर तुम्हाला पुढच्या भागात समजेल. मीराला वाचवण्याच्या लढाईत तुम्हा सगळ्यांना खूप मजा येणार आहे, कारण काजू आणि तिचा ग्रुप कसा आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तर बघूया काय गमती जमती होत आहेत त्या. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.